नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संकष्टी चतुर्थीचा उपवास, संकष्टी चतुर्थीचं व्रत का केलं जातं हे सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये ओम गण गणपतये नमः किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी येतात, विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी. त्यापैकी संकष्टी चतुर्थी जास्त महत्त्वाची मानली जाते. संकष्ट चतुर्थीचं व्रत हे गणपती बाप्पांना भगवान श्री गणेशांना अर्पण असलेलं व्रत मानलं गेलं आहे. संकष्टी चतुर्थीचे व्रत जी व्यक्ती करते त्या व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छांची पूर्ती गणपती बाप्पा भगवान श्री गणेश नक्की करतात अशी हिंदू धर्मशास्त्रात मान्यता आहे. अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्ध स्त्री पुरुषांपर्यंत कोणीही या संकष्टी चतुर्थीचे व्रत करू शकतात. कारण हे अत्यंत साधे सोपे मात्र शीघ्र फळ प्रदान करणारे व्रत मानले गेलेले आहे. विशेष करून श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी आणि मंगळवारी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष फलदायक आणि महत्त्वाच्या असतात. प्रत्येकाने कमीत कमी वर्षातून या 2 संकष्ट्या म्हणजेच या दोन्ही चतुर्थ्या तरी अगदी अवश्य कराव्या. संकष्टी चतुर्थीचे जे व्रत आहे, हे व्रत ज्या व्यक्ती करतात, दिवसभर उपवास करतात आणि रात्री चंद्रोदयाच्या वेळी गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करून चंद्रदर्शन घेऊन आपला उपवास सोडतात. या व्रताच्या देवतेचं नाव श्री संकष्टहरण गणपती असं आहे. हे व्रत ज्या व्यक्तीला करायचं असेल त्याने श्रावण महिन्यातील संकष्टीपासून या व्रतास सुरुवात करावी आणि पुढे सतत सलग 21 संकष्ट हे व्रत करून अगदी शेवटी उद्यापन करावं. काही जण आपली इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे संकष्टीचं व्रत करताना दिसून येतात, तर अनेक लोक सातत्याने संकष्टीचा उपवास करतात. याविषयीची कथा अत्यंत रोचक आहे. एकदा गणपती बाप्पा उंदरावर बसून घाईघाईने जात असताना ते घसरले, तेव्हा त्यांना चंद्र उपहासाने हसला. ते पाहून गणपती बाप्पाला चंद्राचा फार राग आला. त्यांनी चंद्राला शाप दिला की आजपासून तुझं तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी तुझं तोंड पाहिल त्यावर खोटा आळ येईल. यावरती चंद्र घाबरला आणि त्याने मोठा तप करून मोठी तपश्चर्या करून गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतलं. चंद्राच्या या तपस्येमुळे आणि सर्व देवतांची प्रार्थना केल्यामुळे गणपती बाप्पांनी शेवटी चंद्राला शापातून मुक्त केलं. परंतु वर्षातून एक दिवस म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझं तोंड कोणी पाहणार नाही, जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असं सांगितलं. त्यावर चंद्राने प्रार्थना केली की हे गणपती बाप्पा, जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझं तोंड पाहिलं तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्यानं काय करावं. तेव्हा गणपती बाप्पा म्हटले की त्याने संकष्ट चतुर्थीचं व्रत करावं, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. भगवान श्रीकृष्णांनी एकदा गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकून चंद्र पाहिला आणि त्यावर त्यांच्यावर सेवंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता. तो आळ दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं आणि त्यांच्यावरील हा आळ दूर झाला. थोडक्यात संकष्टी चतुर्थीचे व्रत हे आपल्या मनातील इच्छांची पूर्ती करण्यासाठी, जीवनातील दुःख, गरिबी, दारिद्र्य दूर करण्यासाठी, जीवनातील संकटे दूर करण्यासाठी, सुख समृद्धीसाठी प्रत्येकाने नक्की करावं. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.